मित्रांनो, आपलं स्वागत आहे। 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील सर्व कवितेवर आधारित काव्यपंक्तीचे रसग्रहण, काव्य सौंदर्य व आकलनात्मक कृती भाग पहिला। या पहिल्या भागामध्ये 3 कवितांचा समावेश आहे आपल्या पाठ्यपुस्तकातील। यात खरं तर आपण 2 भागामध्ये हा व्हिडिओ तयार करतोय। 2 भागामध्ये पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांवर याप्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे। म्हणजे एका वेळी तुम्हाला 3 किंवा 4 कवितांचा अभ्यास करता येईल। त्याच्यावर आपल्याला अभ्यास करता येईल, त्याच्यावर विचार करता येईल, रसग्रहण समजून घेता येईल, काव्य सौंदर्य समजून घेता येईल, आकलनात्मक कृती सोडवता येईल। एवढंच नाही तर कवितेविषयी किंवा कवित्रेविषयी आपल्याला सगळी माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण काव्य सौंदर्य हे 2 गुणासाठी असतात, रसग्रहण हे 4 गुणासाठी असतात। आकलनात्मक कृतीसुद्धा सोपी असते, पण काही वेळेस आपल्याकडनं नकळतपणे चुका होतात। आपण नीट वाचलं, आपल्याकडनं नीट वाचलं जात नाही, म्हणून आपल्या चुका होतात। मग ह्या सगळ्या चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोपं रसग्रहण कसं करता येईल, काव्य सौंदर्य कसं सोडवता येईल, आकलन कृती कशी समजून घेता येईल, कवितेचं विषय, कवितेचं शीर्षक, त्यातले संदेश, त्यातले मूल्य कसं लक्षात ठेवता येईल, या दृष्टीने पूर्ण विचार करून पहिल्या भागामध्ये आपण 3 कवितांचा विचार करणार आहोत। तसं दुसऱ्या भागामध्ये उरलेल्या कवितांचा आपण विचार करूया। मग या भागामध्ये आपण पुढे जाऊया। पहिल्या भागामध्ये आपण उत्तम लक्षण, वस्तू आणि आश्वासक चित्र या 3 कवितांचा आपण विचार करणार आहोत। तिन्ही कवितांवर आधारित रसग्रहण, काव्य सौंदर्य कृती, आकलनात्मक कृती समजावून घेणार आहोत। म्हणजे एका वेळी तुम्हाला या 3 कवितांवरती बऱ्याच गोष्टींची माहिती मिळणार आहे। तुम्हाला तुमच्या दृष्टीने अभ्यासाला सोपं होईल, लक्षात ठेवायला सोपं होईल। कुठंही तुमच्याकडे मोबाईल असला तरी तुम्हाला रसग्रहण नुसतं ऐकता येईल, काव्य सौंदर्य ऐकता येईल, ऐकून नाही समजलं तर वाचता येईल। अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांच्या सोयीने ही मालिका आपण चालू करत आहोत। म्हणजे पाठ्यपुस्तकातील सर्व कवितेवर आधारित काव्यपंक्तीचे रसग्रहण, काव्य सौंदर्य, आकलनात्मक कृती आपण आता समजावून घेऊया। चला तयार राहा आणि आपण काय करूया, ही कृती आता समजून घेऊया। बघा, रसग्रहण, काव्य सौंदर्य व आकलनात्मक कृती सोडवत असताना हे लक्षात ठेवा। महत्त्वाच्या काही गोष्टी आपण इथं सांगत आहोत। रसग्रहण 3 परिच्छेदात, काव्य सौंदर्य 2 परिच्छेदात लिहावे। आकलन कृती सोडविण्याकरिता कवितेचे शीर्षक, कवी, कवयित्री यांची नावे, कवितेचा काव्यसंग्रह, संदेश, विषय, मूल्य, अर्थ, विचार लक्षात ठेवावे। बघा, म्हणजे तुम्हाला कवितेचा संपूर्ण भाग इथं या ठिकाणी समजून घेता येईल। सुरुवातीला आपण रसग्रहण, त्यानंतर काव्य सौंदर्य, त्यानंतर आकलन कृती, त्यानंतर सरावासाठी कृती, या टप्प्याने आपण याप्रमाणे क्रमाक्रमाने समजून घेणार आहोत। आता रसग्रहणाकडे वळूया। रसग्रहणामध्ये काय महत्त्वाचं आहे, आशय सौंदर्य महत्त्वाचं आहे। पहिला घटक, पहिला परिच्छेद। या पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्हाला कवितेचा विषय सांगायचा आहे। कवितेचा विषय सांगत असताना कवितेचं नाव आणि कवी कवयित्रीचं नाव तुम्हाला लिहावंच लागेल। त्यानंतर कवितेमध्ये आलेली मध्यवर्ती कल्पना कोणती आहे याचा आपल्याला इथं उल्लेख करावा लागेल थोडक्यात। म्हणजे पूर्ण कवितेचं आपल्याला करायचंच आहे, पण अगदी थोडक्यामध्ये, की जे आपल्या पुस्तकाच्या पाठ परिचयामध्ये दुसऱ्या परिच्छेदामध्ये थोडक्यात मध्यवर्ती कल्पना आलेली असते ती आपल्याला लिहायची असते। याशिवाय कवितेमध्ये आलेला संदेश किंवा उपदेश आपल्याला लिहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कवितेमध्ये कोणतं मूल्य आलेलं आहे तर ते तुम्हाला इथं लिहावं लागेल। त्यानंतर दुसरा भाग आहे काव्य सौंदर्य। काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला अलंकार असेल तर लिहावं लागेल, कवितेमध्ये कोणत्या रसाचा आविष्कार झालेला आहे हे तुम्हाला उल्लेख करावा लागेल। त्या कवितेमध्ये कोणती कल्पना आलेली आहे हे पण तुम्हाला सांगावं लागेल। प्रतिमा किती आलेल्या आहेत आणि कोणत्या स्वरूपात आलेले हे आपल्याला सांगायचं आहे। विविध भावना व्यक्त झालेली असेल कवितेमध्ये त्याचा उल्लेख करायचा आहे। आणि ज्या काव्यपंक्तीचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे त्या काव्यपंक्तीमध्ये प्रकट होणारे अर्थसौंदर्य किंवा
विचार सौंदर्य आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. 4 गुणांसाठी रसग्रहण लिहिण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर तिसरा परिच्छेद आहे भाषिक वैशिष्ट्ये किंवा भाषिक सौंदर्य आपल्याला लिहावं लागेल. त्याच्यामध्ये भाषा शैली येईल, शब्द अलंकार जर असेल तर लिहायचं आहे. लयबद्धता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नाद माधुर्यता असलेली कविता आहे, लयबद्धता असलेली आहे, लयीतली कविता आहे, भाव कविता आहेत, त्याचा उल्लेख आपल्याला इथं करावा लागेल. जर एखादा वृत्तामध्ये कविता जर असेल तर त्या वृत्ताचा उल्लेख आपल्याला इथं करायचा आहे. म्हणजे रसग्रहण करत असताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य किंवा सौंदर्य या 3 घटकाचा विचार करायचा. या 3 घटकाला अनुसरूनच आपल्याला रसग्रहण लिहायचं आहे आणि तेही 3 परिच्छेदामध्ये. म्हणजे आम्हाला स्वतंत्र असे शीर्षक टाकून लिहायचं नाही. 3 परिच्छेद या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. तर या 3 परिच्छेदामध्ये आम्हाला रसग्रहण समजून लिहायचं आहे. आता पुढं बघूया 3 परिच्छेदामध्ये आपल्याला रसग्रहण कसं लिहायचं आहे. पहिली कविता आहे उत्तम लक्षण. कवी आहेत संत रामदास. संत रामदासांचा दासबोध हा ग्रंथ सर्वांना परिचित आहे. त्याच्यामध्ये 2ऱ्या दशकात समास दुसरा यातील वेचे आपल्याला या अभ्यासाला आहे. आता बघू कोणत्या काव्यपंक्तीचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे ते बघूया. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. या काव्यपंक्तीचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. पहिला परिच्छेद आहे आशय सौंदर्य म्हणलेले बघा मी. 3 घटक आहेत आपले. उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना मांडताना काय करावे व काय करू नये याबाबत अचूक मार्गदर्शन केले आहे. प्रपंच व परमार्थ समजून घेताना व्यक्तीने व्यवहारात प्रत्यक्ष कसे वागावे हे नेमक्या शब्दात सांगितले आहे. विवेकाने वागावे, अपकीर्ती होईल असे वर्तन करू नये असा संदेश देखील या कवितेतून दिला आहे. हा झाला पहिला परिच्छेद. आता दुसरा परिच्छेद बघा की ज्याच्यामध्ये तुम्हाला काव्य सौंदर्य प्रकट होईल. त्या अंतर्गत जे घटक येतील त्याचा उल्लेख इथं आला पाहिजे. सोप्या भाषेत आपण दिले, अगदी सोप्या भाषेत, काही अवघड नाही आहे. संत रामदास यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन व्यक्तीने कसे वागावे हे स्पष्ट करतात. जीवनात सत्याचा मार्ग सोडू नये, खोटेपणाने वागू नये, खोटा अभिमान मिरवू नये, योग्य वर्तनाने स्वकीर्ती वाढवावी असा उपदेश करतात. पहिल्या 3 ओळीमध्ये यमक आहे. प्रत्येक पंक्तीतून सद्विचार प्रकट झालेला आपणास दिसून येतो. हा झाला दुसरा परिच्छेद. तिसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला भाषिक वैशिष्ट्य सांगायचं आहे. ओवी या रचनाबंधातून रामदासांनी उत्तम विचारांची पेरणी केली आहे. शांत रसात्मक रचना व अल्पाक्षरत्व हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. इथं यमक आहे हे पण उल्लेख करता येईल आपल्याला. अचूक शब्द योजना यामुळे त्यांच्या काव्यातील विचार व अर्थ सौंदर्य अधिक खुलून दिसते. प्रस्तुत कवितेतून, ओळी ओळीतून, पंक्ती पंक्तीतून समर्थ रामदासांचा व्यासंग, चिंतन व समाज प्रबोधन व तळमळ दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला 3 परिच्छेदामध्ये रसग्रहण करावयाचे आहे. यानंतर आपण काव्य सौंदर्य कृतीकडे येऊया. उत्तम लक्षण या कवितेवर आधारित काव्य सौंदर्य कशी सोडवायची आहे. काव्य सौंदर्यासाठी ओळ दिलेली आहे बघा. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये, विश्वासघात. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. तर आपल्याला काव्य सौंदर्य 2 परिच्छेदामध्ये करायचं आहे. आता पहिल्या परिच्छेदामध्ये काय आहे बघा, नीट लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा वाचा. समर्थ रामदास रचित उत्तम लक्षण या कवितेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्श व्यक्तीने काय करावे व काय करू नये याविषयी मार्गदर्शन केले आहे. सत्य मार्ग अनुसरून विवेक बुद्धीने वागावे असा संदेश कवीने दिला आहे. दुसरा परिच्छेद बघा. त्या ओळीचा
काव्यपंक्तीचा आपल्याला आता काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला विचार सौंदर्य लपलेलं आहे ते इथं स्पष्टपणे आपल्याला लिहायचं आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना संत रामदास म्हणतात, कोणाचा उपकार घेऊ नये, जर घेतलास तर त्याची परतफेड त्वरित करावी. कुणाविषयी मनात विनाकारण द्वेषभाव ठेवून त्रास देऊ नये. कुणाचा विश्वासघातही करू नये. आपल्या वर्तनामुळे इतरांना दुःख होईल असे वागू नये. थोडक्यात समाजात वावरताना आदर्श विचारसरणी आपल्या पुढे ठेवली आहे. सदाचरण हे महत्त्वाचे असते. उत्तम लक्षण या कवितेतून अगदी मोजक्या शब्दात व अतिशय प्रभावीपणे सद्गुणांचा पुरस्कार केला आहे. म्हणजे 3 ओळीत 3 परिच्छेदामध्ये रसग्रहण, 2 परिच्छेदामध्ये उत्तम लक्षण, म्हणजे एका कवितेवरती आपण हे 2 घटक घेतलेले आहेत. म्हणजे आता काव्य सौंदर्य कृती लिहित असताना पहिला परिच्छेद तुम्हाला सेम असणार आहे. समजा उत्तम लक्षण कवितेमध्ये दुसऱ्या काव्यपंक्तीचं सौंदर्य सांगितलं, विचारलं, तर तुम्हाला पहिला परिच्छेद तुम्हाला तसाच ठेवावा लागणार, कारण पहिला परिच्छेद सगळीकडे सारखा असणार आहे. पण दुसरा परिच्छेद जो आहे ना त्या ओळीचं सौंदर्य किंवा त्या ओळीमध्ये प्रकट झालेला विचार, त्या ओळीमध्ये लपलेला अर्थ आपल्याला उलगडून दाखवायचा आहे. पुढं जाऊया आता. यानंतर आपण वस्तू या कवितेकडे येणार आहोत. कवी आहे द.भा. धामनसकर. कविता संग्रह आहे भरून आलेले आकाश. आता त्यामधील एक काव्यपंक्ती आहे, आपल्याला रसग्रहण त्या काव्यपंक्तीचं करायचं आहे. कोणती आहे ती काव्यपंक्ती बघा. वस्तूंनाही मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या पंक्तीचे रसग्रहण आपल्याला करायचं आहे. इथेही आपण 3 परिच्छेद दिलेले आहेत. परिच्छेद कधी कधी लहान मोठे होऊ शकतात. कुठला परिच्छेद मोठा ठेवायचा, कुठला परिच्छेद लहान ठेवायचा हे आपल्या लेखनावर अवलंबून असतं. ठीक आहे, बघूया काय आहे या काव्यपंक्तीचं रसग्रहण. वस्तू या कवितेमध्ये द.भा. धामनसकर यांनी वस्तूंनाही भावना असतात हे समजून त्याच्याशी स्नेह जपावा ही भावना व्यक्त केली आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडलेली असते. अशी वस्तू अनमोल ठरते. अशा वस्तू मानवाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक नाते तयार होते. वस्तू निर्जीव असतात म्हणून त्यांच्याशी जीव नसल्यासारखे वर्तन करू नये. त्यांना मन असते असे समजून वागलो तर त्या प्रचंड सुखावतात असे कवीने सुचवले आहे. प्रस्तुत कवितेत कवीची वस्तूविषयी संवेदना व्यक्त झाली आहे. त्यांची भावना या कवितेमध्ये प्रांजळपणे आविष्कृत झालेली दिसून येते. मानवाप्रमाणे त्यांना भावना असतात, त्यांना बरोबरीचे स्थान द्या, हे कवीच्या उद्गारातून संयमितपणा दिसतो. वस्तू ही कविता मुक्त छंदातील असून कवीने निर्जीव वस्तूशी आपले नाते जोडले आहे. कवीच्या अंतरंगातील भावनेच्या अभिव्यक्तीबरोबरच वस्तूविषयी कृतज्ञताही प्रकट केलेली आहे. भाषा निवेदनात्मक असून कवीच्या मनातील अस्वस्थताही जाणवते. म्हणजे इथं देखील आपण या काव्यपंक्तीचं 3 परिच्छेदात रसग्रहण केलेलं आहे. आता याच कवितेवर आधारित आपण काव्य सौंदर्य कृती समजावून घेऊया. बघा, काव्य सौंदर्य कृती. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. या ओळीतील अर्थ सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. पुन्हा बघा पहिला परिच्छेद कसा दिलाय मी. कवी द.भा. धामनसकर लिखित वस्तू या कवितेमध्ये कवीने निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली आहे. व्यक्ती आणि मनुष्य यांच्यात नाते असू शकते. वस्तू मानवाला दीर्घकाळ साथ देतात म्हणून वस्तूशी निगडीत स्नेह जपावा अशी भावना कवितेत व्यक्त झाली आहे. हा कॉमन भाग. आता कोणत्या पंक्तीचं आपल्याला काव्य सौंदर्यात्मक कृती आपल्याला लिहायची आहे, अर्थ सौंदर्य या ठिकाणी लिहायचं. तर त्या वस्तूंनाही असते आवड राहण्याची, स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. या ओळीतील अर्थ सौंदर्य आपल्याला लिहायचं आहे. बघा खाली दुसऱ्या परिच्छेदामध्ये. प्रस्तुत कवितेमध्ये मानवाला ज्याप्रमाणे स्वच्छतेची आवड असते त्याप्रमाणे वस्तूलाही स्वच्छ राहण्याची आवड असते. हे आपल्या हातांना बजावून सांगा.
कारण वस्तू आणि व्यक्ती यांच्यातील नाते जपण्याची सवय हातांना लागली पाहिजे. वस्तू या आठवणी जागृत करणाऱ्या असतात. अशा प्रकारे कवीने वस्तूविषयी आपली संवेदना प्रकट केली आहे. म्हणजे बघा, वस्तूला देखील स्वच्छ राहण्याची आवड असते आणि आपल्या घरामध्ये ज्या जुन्या वस्तू आहेत त्या कशा पडलेल्या असतात हे लक्षात आलं असेल. तीच भावना या ठिकाणी कवीने व्यक्त केलेली आहे. ही झाली काव्य सौंदर्य कृती. यानंतर पुढे जाऊया, पुढच्या कवितेकडे जाऊया. पुढच्या कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. कवयित्री आहे नीरजा. नीरजा म्हणजे नीरजा राजन ढोळेकर. कवितेचा संग्रह आहे निरर्थकाचे पक्षी. आता कोणत्या काव्य पंक्तीचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे ते पहा. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, या ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. या ठिकाणी आपण रसग्रहण कसं केलं बघा. इथंही आपण 3 परिच्छेद केलेले आहेत. वाचून दाखवतो, लक्षपूर्वक ऐका. आश्वासक चित्र या कवितेत कवयित्री नीरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे मूल्य साकार होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. घराच्या झरोक्यातून पाहिलेल्या भातुकलीच्या खेळाद्वारे उद्याचे एक आश्वासक चित्र या कवितेत मांडलेले आहे. कवितेतील स्त्री पुरुष समानतेचा विचार सर्वकालिक आहे. समानतेचे हे मूल्य शालेय जीवनातच रुजावे असा विश्वास कवितेतून प्रकट झालेला दिसून येतो. दुसरा परिच्छेद. नीरजा या स्त्रीवादी कवयित्री आहेत. प्रस्तुत कवितेत त्याचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. या कवितेत मुलगी भातुकलीचा खेळ खेळते आहे, तर मुलगा हा पुरुषसत्ताक कुटुंब पद्धतीचे प्रतीक आहे. मुलगी चेंडू उंच उडून झेलण्याचा खेळ खेळू शकणार नाही अशी त्याची धारणा आहे, परंतु मुलगी आत्मविश्वासाने आव्हान पेलते व मुलास भावलीला थोपटाव्यास तसे स्वयंपाक करायला सांगते. मुलगा प्रयत्न करतो. या प्रसंगातून कवयित्रीने भविष्यातील आश्वासक दृश्यच उभे केले आहे. मुक्त छंदातल्या या कवितेत कवयित्रीने पुढील काळात मुलगा व मुलगी दोघेही समंजसपणे वागतील, समजूतदारपणे वागतील, एकमेकांना सहकार्य करतील असा आशावाद अभिव्यक्त केला आहे. भातुकलीच्या रूपकातून साध्या व नेहमीच्या जीवनातील वास्तव सांगितले आहे. चेंडू, बाहुली, झरोका, तापलेले ऊन या प्रतिमांमधून नेमका अर्थ सूचित होतो. संवादात्मक भाषा व चित्रदर्शी वर्णनातून नेमका विषय शब्दात मांडला आहे. विषमता रहित समाज ही संकल्पना आपल्याला कवितेत जाणवते. अशा पद्धतीने आपल्याला रसग्रहण करायचं आहे. यानंतर आपण काव्य सौंदर्य कृती समजावून घेऊया. काव्य सौंदर्य कृतीमध्ये बघूया काय आहे काव्य सौंदर्याची कृती. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ थोडक्यात स्पष्ट करा. बघा, पहिला परिच्छेद जो कॉमन आहे तो. आश्वासक चित्र या कवितेत कवयित्री नीरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे मूल्य प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. आता दुसरा परिच्छेद. हे थोडक्यात का काव्य सौंदर्य, कारण 2च गुणासाठी आहे, 2 परिच्छेद पुरेसे आहेत. दुसरा परिच्छेद बघा कसा लिहिलाय. प्रस्तुत कवितेत भातुकलीच्या खेळातून मुलगा व मुलीच्या माध्यमातून समाजातील वास्तव मांडला आहे. मुलगी स्वयंपाक करते, मुलगा चेंडू उंच ओढून झेलत असतो. तेव्हा मुलगी आत्मविश्वासाने चेंडू उंच उडवून झेलण्याचे आव्हान स्वीकारते. तेव्हा मुलास त्याच्याबद्दल अविश्वास वाटतो. तुझे हे काम नाही असे त्या मुलाला वाटते. कवयित्रीला पुरुषी प्रवृत्ती बदलावयाची आहे. त्याच वेळेस मी दोन्ही एकाच वेळी करू शकते असे ती ठामपणे सांगते. तू दोन्ही करशील. या प्रतिप्रश्नातून स्त्री पुरुषातील वैचारिक भेद नष्ट करावयाचे आहे असे सूचित होते. या पद्धतीने आपल्याला काव्य सौंदर्य कृती करायची आहे. यानंतर आपण कवितेसंबंधी आणखीन काही महत्त्वाचे आहेत की जे आपल्याला आकलन कृती सोडवत असताना अतिशय महत्त्वाचे आहे. उत्तम लक्षण कवी रामदास. कवितेचा रचनेचा संदर्भ श्री दासबोध. रचना प्रकार ओवी. विषय आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत. संदेश सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी हा संदेश आपल्याला या कवितेत बघायला मिळतो. वस्तू कविता बघा.
कवितेचे कवी द बा धामनसकर, कवितेचा काव्यसंग्रह भरून आलेले आकाश, रचना प्रकार मुक्त छंद, विषय वस्तूशी निगडीत स्नेह जपावा, त्यांनाही भावना असतात, त्यांच्याशी जीव असल्यासारखे वागावे. त्यानंतर आश्वासक चित्रामध्ये बघा कवयित्री नीरजा, कवितेचा काव्यसंग्रह बघा निरर्थकाचे पक्षी, रचना प्रकार आहे मुक्त छंद, कवितेतील मूल्य स्त्री पुरुष समानता, कवित्रीच्या मनातील आशावाद, स्त्री पुरुष समानता. म्हणजे या व्हिडिओमध्ये या पहिल्या भागामध्ये ज्या 3 कवितांचं आपण रसग्रहण केलं, काव्य सौंदर्य कृती सोडवली, त्या 3 कविताविषयीचे आकलनात्मक कृती जी विचारली जाते त्या दृष्टीने महत्त्वाचे असे मुद्दे आपण इथं दिलेले आहेत. आकलनात्मक कृती यावर आधारित असते, तर लक्षात ठेवा. यानंतर तुम्हाला आम्ही सरावासाठी काही कृती दिलेली आहे. सराव क्रमांक 1, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही, या चरणांचे रसग्रहण करा. तुम्ही करायचे ते प्रॅक्टिकल. दुसरी सराव कृती आहे, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. या ओळीतील विचार तुमच्या शब्दात लिहा. त्यानंतर तिसरी कृती आहे आपल्याला, हळूहळू शिकेल तोही, आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. या ओळीतील अर्थसौंदर्य तुमच्या शब्दात स्पष्ट करा. म्हणजे या ठिकाणी आपण 3 कवितांचं रसग्रहण, 3 कवितांवर आधारित काव्यसौंदर्य कृती, त्यानंतर कवितेविषयी महत्त्वाचे 3 कवितांवर आधारित कृती जी होती ती आपण दाखवली, ज्याच्यावर आकलन कृती विचारली जाऊ शकते. आणि तुमच्यासमोर आता 3 कवितांची उदाहरणं, प्रत्येकाची उदाहरणं नमुना तुम्हाला ठेवलेले आहेत. त्याप्रमाणेच आपल्याला ही कृती पूर्ण करायची, ही वहीमध्ये लिहून पूर्ण करायची आहे आणि आपल्या शिक्षकांना दाखवायचं आहे. म्हणजे एका वेळी आपण 3 कवितांचं रसग्रहण, काव्यसौंदर्य कृती, आकलनात्मक कृती, कवितेतील महत्त्वाचे घटक, रसग्रहण कसं लिहावं, काव्यसौंदर्य कसं लिहावं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कृती सोडवत असताना कसलीही अडचण येणार नाही. आपण पुन्हा थांबूया आणि पुढच्या दुसऱ्या भागामध्ये उरलेल्या कवितांवर आधारित सगळ्या कृती आपण सोडवणार आहोत. पुढच्या कवितेसाठी, पुढच्या व्हिडिओसाठी ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा.